सुधाकर बडगुजरांच्या हाती अखेर कमळ आलेले, कारण नेत्यांचा विरोध डावलून बडगुजरांना पायघड्या घालण्यात आल्या। सकाळी विरोध करणारे नेते दुपारी स्वागताला होते। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भाजपने धक्का दिलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश झालाय। सकाळी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत कानावर हात ठेवणारे नेते दुपारी मात्र बडगुजरांसाठी भाजप प्रदेश कार्यालयात पायघड्या घालत होते। पाहूया। अखेर सुधाकर बडगुजरांच्या हाती कमळ। नेत्यांचा विरोध डावलून बडगुजरांना पायघड्या। सकाळी विरोध करणारे नेते दुपारी स्वागताला। नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांचं अशा जल्लोषात भाजपमध्ये स्वागत करण्यात आलं। संजय राऊतांचे एकेकाळी खास असलेल्या सुधाकर बडगुजरांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। त्यानंतर बडगुजर यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला गेला। पण स्थानिक आमदार सीमा हिरे यांच्यासह अनेकांनी केलेल्या विरोधामुळे बडगुजर यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरत नव्हता। भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी बडगुजर नाशिकवरून मुंबईसाठी निघाले, तरी सुद्धा भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांना याचा पत्ताच नव्हता। मात्र जेव्हा पक्षप्रवेश झाला तेव्हा मात्र हे दोन्ही नेते बडगुजरांच्या खांद्यावर कमळाचा शेला टाकण्यासाठी पुढे होते। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळे जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। काही बातम्या चालवल्या त्याच्यामध्ये खरंच मला त्या ठिकाणी जेव्हा मी सकाळी पहाटे निघालो घरून आणि विमानात बसलो, विमानात लेट झालो, मला त्या ठिकाणी सकाळी मला वाटलं उद्या परवा आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल, पण माननीय गिरीश भाऊंनी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला। या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही। पण मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो, त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत, त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल। आणि आम्ही सर्वजण आपल्या सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय तो विश्वास, त्या विश्वासाला आम्ही सर्वजण कुठेही तडा जाऊ देणार नाही। खांद्यावर भाजपचा शेला पडल्यानंतर सुधाकर बडगुजरांच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव होते। अपमान करणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत जागा दाखवण्याचा इशारा सुद्धा त्यांनी पूर्वीच्या पक्षाला दिला। अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्ता सोबत पार्टी करणाऱ्या सुधाकर बडगुजरांवर एकेकाळी टीका करणाऱ्या बावनकुळेंनी आता त्यांचा कैवार घेतला। बडगुजरांवरचे आरोप सिद्ध झाले नसल्याचं बावनकुळे म्हणाले। नाही, एवढंच आहे की तुम्ही आरोप कोणावर लावू शकता, जोपर्यंत माननीय न्यायालय कोणाला आरोपी दोषी ठरवत नाही तोपर्यंत कधीच त्या ठिकाणी कुठलाही आरोपीला जोपर्यंत तुम्हाला न्यायालय त्या ठिकाणी अंतिम करत नाही, न्यायालय शिक्षा येत नाही, तोपर्यंत कधी कोणाला आपण क्रिटिसाइज करू नये। अनेक लोक त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आले आहेत, स्वतः जे बोलतात ते जेलमध्ये जाऊन आले आहेत, त्याच्यामुळं स्वतः जे सकाळी 9 वाजता बोलतात ते जेलमध्ये राहून आले, टीका करणार जेलमध्ये राहून आले आहेत। तेवढा वेळ काय हे जेलमध्ये नव्हते, पण या ठिकाणी एकच सांगतो, जोपर्यंत न्यायालय कुठली शिक्षा देत नाही तोपर्यंत कुणाचा आरोप होऊ शकतो, पण आरोपावर मात्र अंतिम न्यायालय। सुधाकर बडगुजरांचं स्वागत करणाऱ्या भाजप नेत्यांचा संजय राऊतांनी खरपूस भाषेत समाचार घेतला। आता दाऊदला सुद्धा पक्षात घेण्याची तयारी सुरू असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय। पुढल्या काही काळामध्ये
दाऊदचे हस्तक वगैरे घेण्यापेक्षा डायरेक्ट दाऊदला घेऊन हस्तक खूप झाले ना आता त्यांच्या पक्षामध्ये. आता एक दिवस प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम इथे अवतरतील. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, त्यानंतर सलीम कुत्ता तर आलेलाच आहे. त्यानंतर ते अजून जे काही लोक आहेत, छोटा शकील, हे सगळे अधिकृतपणे त्यांच्या पक्षात सामील होतील आणि हिंदुत्वाचा प्रचार करतील. आता टीकेचे बाण सोडणारे संजय राऊत आणि बडगुजर हे एकमेकांचे कधी काळी खास होते. पण हे राजकारण आहे. ज्या भाजपनं 6 महिन्यांपूर्वी बडगुजरांच्या विरोधात रान उठवलं होतं, त्याच बडगुजरांना पक्षात घेऊन नाशिक महापालिकेत आपल्या विजयाचा खुंटा भाजपनं बळकट केल्याचं सांगितलं जात आहे. ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई.